नमस्कार. मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे. गृहिणी, हाऊसवाईफ किंवा घरातली आपली स्त्री, जी की डेलीचं आपलं आयुष्य ती सांभाळून घेते अशी. खरं म्हणजे यात काय शिकलेल्या पण आहेत, कमी शिकलेल्या पण आहेत आणि अजिबात न शिकलेल्या पण आहेत. पण सर्वच गृहिणी म्हणलं ना, अतिशय टॅलेंट आहे त्यांच्याकडं. सगळे विषयानं ती पारंगत आहे, असं तिच्या डेली रोजच्या वागण्यातनं, कामातनं आपल्याला दिसून येतं. फार पूर्वीच्या काळी तर त्या अगदी PhD केल्यासारखं ज्ञान होतं. त्यावेळेस तर हॉस्पिटल वगैरे नव्हते. त्या घरगुती औषधपाणीसुद्धा मुलांना द्यायच्या. म्हणजे त्या एक डॉक्टर पण होत्या पूर्वीच्या. हल्ली थोडंसं काही झालं तर आपण जातो डॉक्टरांकडे. पण हे सर्व स्त्रीला देवाने जन्मताच गुण दिलेले आहेत आणि त्याचा ती योग्य प्रकारे वापर करते. तर बघा, तिच्याकडं गणितसुद्धा खूप चांगल्या प्रकारे ती पारंगत आहे. कारण रोजच्या व्यवहारात आपल्या घरात किती माणसं आहेत, किती रोजच्यासाठी भाजी लागेल, किती तांदूळ शिजवावे लागतील, किती डाळ लागेल किंवा एखाद्या भाजीला तेल किती प्रमाणात लागेल, हे सगळं अगदी तिला समजतं. तिला तर बरेच विषय ती परफेक्ट आहे. तेल किती गरम करायचं किंवा किती मीठ टाकायचं, अशा बऱ्याच गोष्टी तिला समजतं. गॅसची शिट्टी झाल्यानंतर गॅस लहान करायचा का, मोठा ठेवायचा का, मोठ्यावर तळायचं की गॅस छोटा करून तळायचं, हे सुद्धा. किंवा दूध फुटू नये यासाठी ती काय करणार, किंवा जास्त ऑइली पदार्थ खाऊ नये ह्याचं सुद्धा तिला ज्ञान आहे. किंवा साधी गोष्ट आहे बघा, चपात्या कशा मऊ होतील ह्याचं पण तिच्याकडे नॉलेज आहे. म्हणजे आणि ती इतकी परफेक्ट असते, गृहिणी इतकी परफेक्ट असते की ती एका वेळेस 4-4 कामं करत असते. गॅस लावले, कुकर लावलेलाच आहे, इकडं पोळ्या करतच आहे, एकीकडं भाजी हलवतच आहे, समोर स्वतःच्या मुलाचा अभ्यास पण समोर बसून घेत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळेस ती किती कामं करते. खरं म्हणजे पुरुष करूच शकत नाही. आणखी सण वार, आलेले पाहुणे ह्यांची तयारी करणं, कुठे काय ठेवायची, कुठली वस्तू कुठं चांगली दिसेल किंवा आपल्या घरासाठी कोणती वस्तू महत्त्वाची आहे, हे सुद्धा तिला कळतं. याही पुढे जाऊन बघा, उन्हाळा आला की ती कुरड्या, पापडं सगळे करून, तयार करून, वाळवून, शेवयापासून ते सगळे स्टॉक करून वर्षभराची पण ती तयारी करते. म्हणजे किती ज्ञान आहे हो तिच्याकडे. किती तिचं एकदम करेक्ट नियोजन आहे. ती कुठं चुकत नाही किंवा माझं राहिलं होमवर्क असं काही नाही आहे तिच्याकडे. ती वर्षभराची तयारी करतच असते. उन्हाळ्यात बघा, ती कपडे वाळवून, स्वच्छ धुवून, वाळवून, त्या घड्या करून व्यवस्थित ठेवणार, हिवाळ्याची तयारी करत असते. वर्षभराचं धान्य आणणार, किती लागतं वर्षाला ह्याचं पण ज्ञान असतं तिला. आणून, वाळवून, काय ते औषधी कीड लागू नये म्हणून पावडर कोणती लावायची, हे सुद्धा तिला ज्ञान आहे. कसं स्टॉक करायचं, कुठं धान्य खराब होणार नाही, कुठं चांगलं राहील, अशा प्रकारे सर्व काही करून ती एक फारच उत्तम नियोजक आहे. तिच्या इतकं नियोजन खरंच कोणाला करता येणार नाही. आणि हे सगळं नियोजन करत असताना 24 तास बिझी असते ती. कसं, दिवसातून 3-4 वेळेस चहाच होतो, पोहेच, नाश्ता, 3 वेळेस जेवण, लेकरांचा डबा भरणं, मुलांना डब्यात काय द्यायचं, छोट्या इंटरव्हलमध्ये काय खाईल, मोठ्या इंटरव्हलमध्ये काय खाईल, ह्याचं पूर्ण परफेक्ट नियोजन तिच्याकडं असतं. कधीच तिनं कुठून अभ्यास केलेला नसतो किंवा तिला सांगण्याची गरजच नसते. पण ही, मला वाटतं, जॉब करणाऱ्या बायकांपेक्षा घरकाम करणाऱ्या बायका फारच काम करतात, खूपच बिझी असतात. तरीही तुम्ही जनरली बघा, कोणी जर विचारलं की त्या बायकांना सुद्धा कळत नाही की आपण किती काम करतो. काय करता होत आहे तुम्ही? नाही हो, काहीच नाही करत. काही कसं करत नाही, सगळ्यात जास्त काम तर त्या गृहिणीच करत असतात, हाऊसवाईफच करत असतात जास्त काम. किंवा त्या घरातल्या पुरुषांना विचारा किंवा नवऱ्याला विचारा, काय रे बाबा तुझी बायको काय करते? अहो काहीच नाही, काही काम नाही करत.
काही कसं काहीच करत नाही, काही काम करत नाही, हे किती चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काम तर बायकाच करतात आणि तेही अगदी एकदम नियोजित, कुठेच कमतरता भासू देत नाहीत परिवाराला. कोणाला किती गोड लागतं, कोणाला शुगर आहे, कोणाला BP आहे, औषधं दिली का, कोणाला काय आवडतं जास्त ते पदार्थ पण त्या वेळोवेळी करून वाढत असतात. आणि हे सर्व करत असताना तुम्ही तिला म्हणू नका की ती काहीच करत नाही. कारण खरंच गृहिणी ही खूप ग्रेट असते आणि तिचा तुम्ही मान द्या, तिला सन्मान करा. खरंच एक तिच्याबद्दल तुम्ही आदर ठेवा.